बघा हे मासे आहेत. आपल्याला पहिला मासा भेटलाय. हा मोठा आहे ना एकदम जरा. लगेच उडी मारली. मासे पकडून झाले, आता चाललंय घरी. ही प्लेट घेतलेली गव्हाचं पीठ आणि वाजलेत आता 10 वाजले ना. आता भाकरी खाऊ जाऊन. हे आता पकडलेले मासे आज टाइमपासला गेलेलो आणि मासे पकडलेले आहे. मम्मीसोबत मी गेलेला असंच टाइमपासला, तर बोलो मासे पकडून येऊ. त्यामुळे कसं आहेत मासं. हां, आणि भरपूर दिवसांनी पकडलं. गावातले लोक बोलत होते भूत आहेत, भूत आहे नदीवर. तर आम्ही गेलेलो, नदीवर पण गेलेलो आणि मासे पकडायला पण गेलेलो. गावातले बोलत होते नदीवर भूत आहे, भूत आहे. आम्ही गेलेलो, आम्हाला कोण धरला नाही अजून. आणि गावच्या लोकांना भूत धरतं काय माहिती कसं आहे. चला आता भाकरी खातो. आणि हा आपला नारळाचा झाड असा एकदम. हां, आणि हा आमचा पाठीमागचा एरिया आहे. बघ, कोकणातला असेल तर माहिती आहे पाठचा दरवाजा किती इम्पॉर्टंट आहे त्या लोकांना, कोकणच्या माणसांना. आणि हा नजारा बघा. इथं आमची खोपटी आहे. कोणाला जर गॅस कमी पडत असेल तर आमच्याकडे पूर्ण स्टॉक आहे. चला आता जेवतो, नंतर भेटतो तुम्हाला. आमचं जेवण बिवून झालं आहे. आताच जेवलो जरा आणि वाड्याकडे आलो आहे. आताच फेरी माराय मी आणि दुर्व्या. हा बघा, हा असा आमचा वाडा आहे. आणि हे बैल आहेत 2. अरे ब, हे काय जे आता मे महिन्यात त्रास देतात ना, केमऱ्या दिसत नाही. थांब, अरे हां, फोकस तर काय ह्याच्यावर जाते. अरे कॅमेरा जाऊ द्या.
दिसत नाहीत ते एवढ्या, लगेच फोकस घेत नाहीत, दिसत नाही. हां तिला. आणि इथून आमचं असं इथं पण एक वाडा होता पहिले, बैल बिल होते ह्याच्यात, पण आता नाही. मालिश मालिश, जर तू दुर्या ह्याला हात लावून दाखवलास ना तर मानतो. हा पण पहिला मारायचा, आता काय करत नाही. एकदम धूल बघ किती आहे, काल मारामारी करते धुरल्यात. दुसरे बैल होते आणि हे दोघं होते. चला आता चाललंय घरी. आता संध्याकाळी 4 वाजता डायरेक्ट क्रिकेट खेळू, त्याशिवाय आता दिसणार नाही कोण. पुरं आम्ही दोघंच फिरतो, हिंडलतो. आता नेतो बैलांना पाणी प्यायला. एकदम कडक. आजचा रुटीन बैलांवर आहे. सकाळी पण आलेलो, आता पण. आता बोलो काय नाही, मग बोलो पाणी प्यायला नेऊया. आणि इकडे कौल टाकतात येतचा घर. आता आलेलं आहे नदीवर. आज जातोय कुठे? आत्या हो. मेला बसती. बांध तू आता, बघू दे बांधतोस काय. हेडा बांधले ना. हा हे रस्सी नाही. माहिती ये ये फाटी हो काय. हो रे बांधला. हे सोडायचे की दुर्गा. हो थांब. पेंडे तयार करून ठेवलेलं बाबांनी. काय बघा. आता काय नाही करणार. तुझा पेंडा इकडं आहे बा.